नमस्कार, स्वागत आहे आपलं भोईस किचनमध्ये। आज आपल्या भोईस किचनमध्ये बनणारे सिंपल पद्धतीने सोयाबीन मंचुरियन। हे बघा, गरम पाणी करून घेतलेले आहे, साधारणतः पोट बुडेल एवढं गरम पाणी आहे। त्यामध्ये आता 1 चमचा मीठ टाकून घेते। हे बघा, 1 चमचा मीठ टाकून घेतलंय, चांगलं ढवळून घेते। हे मीठ कशासाठी, तर आपले जे सोयाबीन आहे त्यांच्यामध्ये चांगलं आतपर्यंत मीठ चाललं जाईल आणि ते खाताना टेस्टी लागतील। 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे मी, साधारणतः 50 ग्रॅम सोयाबीन असणार। चांगली बुडून घेते सोयाबीन, म्हणजे आतपर्यंत मीठ त्यांच्या चाललं जाईल। आता हे मी 7 मिनिटासाठी झाकून ठेवते। हे बघा, सोयाबीन दिसतायत तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे। 2 चिमूटभर मी हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट काश्मीरी मिरची घेतलेली आहे। हा मंचुरियन मसाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल। 1 चमचा घेतलेला आहे। दही वापरणार आहोत, कॉर्न स्टार्च, यालाच कॉर्न फ्लॉवर असंही म्हणतात। पिझ्झा सॉस घेतलेला आहे 1 चमचा, कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा, जिऱ्याची पूड अर्धा चमचा। या पेस्टमध्ये 1 इंच आलं, 1 लसणाची पूर्ण कांडी, 1 छोटा टोमॅटो आणि 2 छोटे कांदे एकत्र करून मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। बघा, 7 मिनिट झालेले आहेत। आता सोयाबीनच्या आतपर्यंत पाणी गेलेलं आहे, असं व्यवस्थित पिळून सगळं पाणी काढून घ्यायचं आणि सुके करायचे। हे बघा, सगळे सोयाबीन पिळून झालेली आहे, हे मी बाजूला ठेवते। आता मसाला मी मिक्स करून घेते। 1 चमचा दही, लाल तिखट, हळद, मंचुरियन मसाला, जिऱ्याची पूड, कसुरी मेथी, पास्ता सॉस, सर्व मसाले टाकून झाले। आता मिक्स करून घेते। आता टेस्ट करून यामध्ये थोडं मीठ ॲड करून घेते। सोयाबीन भिजवताना आपण आधीच 1 चमचा मीठ टाकलं होतं। आता बघा, 1/4 चमचा मी मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे तयार झालेलं मिश्रण वडीला लावून देते। हे बघा, सगळं मिश्रण लावून झालेलं आहे। आता वड्यांत हे मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवते। 5 मिनिटानंतर बघते। आता मसाला मस्त आतपर्यंत मुरलेला आहे। आता यामध्ये मी कॉर्न फ्लॉवर टाकून घेते। चला, आता मस्त सोयाबीन फ्राय करून घेते। तेल मस्त आता तापलेलं आहे, अशा तापलेल्या तेलामध्येच वडी सोडून घ्यायची आहे। आमच्या टाकायचे तेल हातामध्ये पकडून मस्त गॅस मिडियम फ्लेमवर। आता वडी सोडल्यानंतर लगेच हलवायची नाही तिला। कलर बघा किती छान आलाय त्यांचा। आता पहिला घाणा हा काढून घेते। 15 मिनिटात तयार होणाऱ्या या सोयाबीन मंचुरियन वड्या नक्की तुम्ही बनवून बघा। वड्या तेलात सोडल्यानंतर 3 ते 4 मिनिटात त्या कुरकुरीत होतात। जर तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर त्यापेक्षा कमी वेळात तुम्ही फ्राय करून काढून घ्या, आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर 3 ते 4 मिनिटं फ्राय करा मंद आचेवर। मस्त कुरकुरीत अशा फ्राय झालेल्या आहे वड्या। तेल सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप सिंपल रेसिपी आहे। रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडलेली असणार। तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।